नमस्कार. कनक कृषी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. UGC इक्वॅलिटी धोरणाविरोधात काही संस्था तर काही समर्थनार्थ बातमी बघत राहा शेवटीपर्यंत कनक कृषी न्यूज चॅनलवर. डॉक्टर अतुल लामसंगीकडून. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कनक कृषी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बातमी बघूया सविस्तरपणे. UGCच्या इक्वॅलिटी धोरणाविरोधात तर काही समर्थनार्थ संस्था. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल स्टुडंट फेडरेशनने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला दिले निवेदन की UGCच्या नवीन नियमांची उच्च शिक्षण संस्थांमध्ये तात्काळ अंमलबजावणी करावी. विद्यापीठ अनुदान आयोगाने जाहीर केलेला नवीन नियम हा एक महत्त्वपूर्ण आहे. समानतेच्या प्रसारासंबंधित नियम जाहीर केले आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, OBC, दिव्यांग आणि महिलांच्या संरक्षणार्थ UGCने हा नियम आणला आहे. तो तात्काळ सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये लागू करावा अशी मागणीचे निवेदन देण्यात आलेले आहे. याचा उद्देश उच्च शिक्षण संस्थांमध्ये जात आधारित किंवा इतर प्रकारच्या भेदभावांना प्रतिबंध करणे, तसेच समानता आणि समावेशकता सुनिश्चित करणे. याआधी 2012मध्ये अशाच प्रकारच्या नियमावली जाहीर करण्यात आली होती, परंतु ती बंधनकारक नव्हती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानंतर ही नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. UGCच्या मते हे नियम अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, दिव्यांग विद्यार्थी, शिक्षण आणि कर्मचारी यांच्यासोबत होणारा भेदभाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेले आहे. उच्च शिक्षण संस्थांमध्ये जातीय भेदभावाच्या तक्रारी वाढत असल्याचे, कठोर नियमांची गरज असल्याचे आयोगाने म्हटलेले आहे. हा नियम तात्काळ अंमलबजावणी करावा अशी मागणी करण्यात आलेली आहे. तर विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर सुखदेवजी थोरात यांनी समानता नियमाची मागणी सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये करावी अशी केलेली आहे. उच्च शिक्षण संस्थांसोबतच प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्येही मोठा भेदभाव केला जातो. सरकारने शाळांमध्ये SC, ST, अल्पसंख्याक व मुलींनी अनुभवलेल्या भेदभावाचे स्वरूप व प्रकार समजून घेण्यासाठी संशोधन करावे. हा भेदभाव दूर करण्यासाठी नियमावली तयार करावी अशी मागणी विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष आणि फेडरेशन ऑफ ऑर्गनायझेशन फॉर सोशल जस्टिस, सेक्युलरिझम अँड डेमोक्रेसी या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुखदेव थोरात यांनी UGC इक्वॅलिटी नियमाला काही सुवर्णांनी विरोध करीत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. जाती आधारित भेदभावाची व्याख्या काढण्याची ही मागणी याचिकाकर्त्यांनी केलेली आहे. या मागणीला आमचा विरोध आहे. अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीयांचे जातीय भेदभावाचे स्वरूप वेगळे असल्यामुळे ही तरतूद करणे आवश्यक आहे. सध्याच्या तरतुदीमध्ये केवळ विद्यापीठ अनुदान आयोगाअंतर्गत येणाऱ्या संस्थांना समावेश झाल्याचे दिसून येते, तेव्हा शिक्षण मंत्रालय, कृषी मंत्रालय, कुटुंब कल्याण, आरोग्य मंत्रालय आणि विधी मंत्रालयाच्या अखत्यारीतील सर्व शैक्षणिक संस्थांचा समावेश करण्यासाठी केंद्र सरकारने सर्व शैक्षणिक संस्थांना हा नियम लागू होईल असे समान नियम लागू करावेत. UGCच्या नियमामध्ये सुधारणेसाठी न्यायालयाची एक समिती स्थापन करण्याची शक्यता आहे. त्या समितीसमोर फेडरेशनतर्फे सर्व सूचना. धन्यवाद. आपण बघत होता कनक कृषी न्यूज चॅनल. कनक कृषी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.